ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। पंचनाम्याच्या अहवालानंतर ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात निर्णय घेणार जळगावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीसांकडून मदतीचं आश्वासन। हेक्टरी 50,000च्या मदतीसह शेतकऱ्यांची कर्जमाफी करा। पीएम केअर फंडातून मोदींनी किमान 50,000 कोटी महाराष्ट्रासाठी द्यावेत। उद्धव ठाकरेंच्या 3 मागण्या। आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांशी फोनद्वारे संवाद। नांदेडच्या पूरस्थितीचा आढावा, शेतकऱ्यांसाठी सर्वस्व पणाला लावू, काळजी घेण्याचं अजित पवार यांचं आवाहन। सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंकडून पाहणी। नुकसानग्रस्तांच्या मदतीवरून जिल्हाधिकाऱ्यांना ऑन द स्पॉट फोन। 1 गुंठाही पंचनाम्याचं ठेवू नका, भरणे अधिकाऱ्यांवर संतापले। 8 दिवस कुठे होतात? सोलापूरच्या उंदर गावातील ग्रामस्थांचा सदाभाऊ खोतांना संतप्त सवाल। ग्रामस्थांच्या रोषानंतर खोतांनी काढता पाय घेतला। सदाभाऊ खोतांना आता तर हाकलून लावले, यापुढे जनता त्यांना तुडवल्याशिवाय राहणार नाही। बच्चू कडूंचा हल्लाबोल। मराठवाड्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर। हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यात जनजीवन विस्कळीत, घरं आणि शेती पिकं पाण्याखाली, तर नांदेडमध्ये मुख्य राष्ट्रीय महामार्गावर पुराचं पाणी, वाहतूक ठप्प। धाराशिवच्या भूम परांडा लोहारा उमरग्यामध्ये मुसळधार पाऊस। पात्रूड आंबी या दोन्ही मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद। नदीकाठच्या अनेक घरांमध्ये पाणी शिरलं, नागरिकांचं जनजीवन विस्कळीत। बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा पावसाचा कहर, शेतकऱ्यांची चिंता वाढली। परळीच्या कानेरवाडी आणि ते देव्हाडा रस्त्यावरील पूल वाहून गेला, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सेना नदीसह 7 धबधब्याचं रौद्र रूप। सोलापूरच्या माढा आणि मोहोळ तालुक्यात शासनातर्फे मोफत धान्यासह पशुखाद्याची मदत। दक्षिण सोलापुरात शिंदेंच्या शिवसेनेकडून अन्न आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किटचं वाटप, तर नाम फाउंडेशनही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरसावलंय। नुकसानीनंतर बीडमध्ये सरकारी मदतीचं वाटप सुरू। आमदार संदीप क्षीरसागर आणि तहसीलदारांच्या उपस्थितीमध्ये 10 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू वाटप। धाराशिवमधील तुळजापूर मंदिर संस्थानाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 कोटींची मदत। पूरग्रस्त भागातील महिलांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत साड्यांचं वाटप। सरकारचं शिष्टमंडळ जालन्यातील धनगर समाजाच्या उपोषणस्थळी। मुख्यमंत्र्यांचं दीपक बोराडेंना फोनवरून चर्चेसाठी निमंत्रण। एसटीतून आरक्षण केंद्र सरकार देत असतं, चर्चेतून मार्ग काढू, फडणवीसांचं आश्वासन। अहिल्यानगरमध्ये लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर हल्ला करणाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल। ओबीसी मेळाव्यासाठी जात असताना नगर दौंड मार्गावर हाकेंच्या गाडीवर हल्ला, 3 ताब्यात। अखेर शनी शिंगणापूर देवस्थानचं कार्यालय सील। जिल्हाधिकारी पंकज कुमार आशिया यांच्याकडे तात्पुरता कारभार। देवस्थानवर भ्रष्टाचाराच्या गंभीर तक्रारी आल्यानंतर कारवाई। 2029 पर्यंत मी राज्यामध्येच काम करावं अशी पक्षाची इच्छा। पुढील काही वर्षांसाठी विकासाच्या योजना केंद्राला दिल्या। पत्रकारांसोबतच्या गप्पांवेळी मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। बीएमसी महायुती एकत्र लढणार। ठाण्यामध्ये शिवसेना स्वतंत्र लढू शकते, तर पुणे पिंपरी चिंचवडमध्ये शिंदेंसोबत तर दादा स्वतंत्र लढणार। पत्रकारांसोबत गप्पांवेळी मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।